मान तालुक्यात दिवड येथे इंदिरा गांधी विद्यालय आणि ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी पिंक रूमची निर्मिती करण्यात आली आहे. या कक्षात विद्यार्थिनींसाठी विश्रांती बेड, अवघ्या 5 रुपयात सॅनिटरी नॅपकिन देणारे वेडिंग मशीन आणि विल्हेवाटीसाठी डिस्पोजल मशीन बसवण्यात आले आहे. सरपंच अर्चना सावंत आणि मुख्याध्यापक S.B. गोरे यांच्या विशेष सहकार्यातून साकारलेल्या या सुविधेमुळे या आदर्श उपक्रमाचे परिसरातून भरभरून कौतुक होत आहे. ही पिंक रूम आम्ही बनवलेली आहे आणि खास मुलींची सोय आणि मुलींसाठी याचा फायदा आमच्या शाळेतल्या मुलींना होणार आहे. 100% याचा फायदा होतो पण, आणि हे शाळेसाठी आवश्यक पण आहे आणि मुलींसाठी तर फार हे महत्वाचं आहे. त्यामुळे आम्ही हे पिंक रूम तयार केलेली आहे. माझं नाव आहे सौ मंजिरी राजन घोसपूरकर आणि मी एक माध्यमिक शिक्षिका आहे. माझं MA शिक्षण आहे आणि मी फिजिकल डायरेक्टर म्हणूनच काम करते इथं. त्यामुळे याचा फायदा मला मुलींना पण आरोग्य शिक्षण काय असतं ते पण देता येतं आणि या मुलींच्या ह्याच्या रोजच्या जीवनामध्ये रोजच्या ह्याच्यामध्ये त्यांना कुठल्याही अडचणी येऊ नयेत यासाठी मी रोज प्रयत्न करते. आणि असंच बोलता बोलता थोडंसं इथल्या सरपंच मॅडमची आमची गाठ झाली. पाठीमागं मागच्या वर्षी पण मी त्या सरपंच मॅडमला सांगितलं होतं की या ठिकाणी आमचा ग्रामीण भाग आहे आणि आमची शाळा आहे ती ग्रामीण भागात आहे आणि याच्यामध्ये मुलींची संख्या जास्त आहे. आज जवळजवळ 250 ते 350 मुली आमच्या शाळेमध्ये आणि शाळेमध्ये मुली आहेत. तर मग या मुली जवळ इथून 7 वाड्या जवळपास आहेत आणि तिथून मुली येतात. गावापासून पण ही शाळा 1-1.5 किलोमीटर लांब आहे. तर त्यामुळे थोडी मुलींची अडचण व्हायची आणि मग गेले 6 वर्ष झाली मी इथं आहे. तर मला थोडंसं एक पहिल्या 2 वर्षापासूनच वाटायचं की आपल्याला मुलींची यासाठी काही चांगली सोय करता येते का, की या मुलींना पिरियड्स वगैरे आले तर थोडासा आम्हाला पण त्रास होतो, कारण मुली आमच्यापर्यंत यायच्या. मग आम्ही ते त्यांना काय उपलब्ध करून देणार आणि कुठे उपलब्ध करून देणार हा प्रश्न यायचा. परंतु बोलता बोलता मी इथल्या सरपंच मॅडमला ते बोलले हा विषय आणि सरपंच मॅडमने आम्हाला थोडीशी त्यावेळेला होकारार्थीच मान दर्शवली होती की मी 100% करेल. कारण मग आम्ही त्यासाठी त्या काय म्हणल्या, मग मी म्हटलं त्यांना की मॅडम आपण एक पिंक रूम करूया की जेणेकरून मुली पण ह्याच्याकडे अट्रॅक्टिव्ह होतील. आणि या पिंक रूमचा उद्देश म्हणजे कसं की जेणेकरून या पिरियड्समध्ये सध्या हल्लीच्या ह्याच्यामध्ये आपण जे अन्न खातोय ते सगळं केमिकलचा वापर त्याच्यामध्ये आहे आणि जे फळं आहेत ते सुद्धा केमिकल वापरून फळं खाल्ली जातात. म्हणजे जे मुलींना जो आहार आहे, डाएट आहे ते एवढं मिळू शकत नाही. त्यामुळे आजची ही पिरियडची संख्या, पिरियडचा काल पूर्वी 15 वर्षानंतर 16 वर्षी मुलगी होत होती तशी, पण आज 12 वर्षानंतरच मुलींना हा पिरियड्स यायला लागले. कारण याला कारण त्यांचा आहार, त्यांची फास्ट फूड त्यांचं, आणि त्याच्यामुळं मग आम्ही थोडं ठरवलं की याच्यासाठी काहीतरी आपण योजना केली पाहिजे. म्हणून खूप दिवस आम्ही या शोधात होतो आणि मग नंतर हे लक्षात आलं की पिंक रूम काढूया. आणि मग मॅडमला मी बोलले आणि मॅडमने ते आम्हाला यावर्षी ते उपलब्ध करून दिलं. कारण इथं असणारा परिसर खूप लांबचा आहे की जेणेकरून मुलींना जर अडचण आली तर इथून त्यांना घरी गेल्याशिवाय पर्याय नव्हता आणि घरून तो पालक लगेच एवढा इथपर्यंत पोहोचू शकत नव्हते लगेच ते पालक. कारण याच्यातून मुलींना काय होतं की काही काय मुलींना थोडंसं पोटाचा त्रास होतो, मग ते पोट दुखतं त्यांचं. काय काय मुलांना ब्लिडिंगचा भरपूर त्रास होतो, मग त्यांना त्याची गरज असते आणि मग ते आम्ही उपलब्ध करू शकत नव्हतो. पण काय करायचं, मग त्याच्यासाठी आम्ही त्या मॅडमला हे पिंक रूम सांगितले आणि मग पिंक रूम म्हणून त्याने आम्हाला इथं बेडची पण सोय केली की जेणेकरून ती मुलगी इथं विश्रांती पण घेईल आणि विश्रांती घेईल आणि तिची तब्येत पण व्यवस्थित राहील आणि मग तिच्यानंतर तिचे एक तर शालेय पण नुकसान होणार नाही आणि ती बरोबर पुन्हा आपल्याबरोबर तासाला पण व्यवस्थित राहू शकते आणि पालकांना पण त्याची काळजी राहणार नाही. आणि म्हणून आम्ही हे पिंक रूम केलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये हे जे दिले आम्हाला, तर हे सॅनिटरी नॅपकिन मशीन आहे. आजकाल आपल्याला माहिती आहे पूर्वीच्या बायका काय करायच्या की कुठले तरी घरातले जुने कपडे काढायचे आणि त्याचा वापर करत होते त्या पिरियडच्या काळामध्ये. आणि मग त्याच्यामध्ये काय होणार, आज त्यावेळेला कसं होतं बायकांचं खाणं पण अगदी अगदी अस्सल, म्हणजे ज्याला आपण देशी म्हणतो ते होतं. आज सगळीकडे मिश्रित आले, मिश्रित म्हणजे केमिकलचा वापर आल्यामुळं ह्याचे आपलं आयुमान सुद्धा कमी झालेले आहे आणि त्याच्यामुळे बायकांच्यात हेच फेसिंग द्यायचं किंवा संकटाला सामोरे द्यायचं किंवा आजारपणाला सामोरे जायचं हे सुद्धा अवघड काम झाले. आणि त्याच्यामुळे मुलींना हे पिरियड लवकर यायला लागले आणि त्यामुळे आज ही पिरियड आले तर पूर्वीच्या बायका ते कपडे वापरायच्या.
पण आता हळूहळू जे प्रगती व्हायला लागली, आपलं जग आहे ते पूर्ण तंत्रज्ञानाकडे विकसित झाले. आणि तसंच आमच्या शाळेमध्ये सुद्धा पूर्ण कॉम्प्युटर हॉल आहे, सगळं म्हणजे बरेचसे मशीन्स आलेले आहेत की जेणेकरून मुलांना ते ज्ञान आपण द्यावं. आणि म्हणून आम्ही ह्या सरपंच मॅडमला थोडंसं याचा हे केली, मागणी केली. आणि सरपंच मॅडमने आमची ती मागणी ऐकली आणि त्यांनी आम्हाला हे सॅनिटरी नॅपकिन, आणि नुसते सॅनिटरी नॅपकिन आपण वापरूनच काय करायचे, तर मुली काय करतात मग, पूर्वी सगळं असं सॅनिटरी नॅपकिन वापरले की कुठेतरी आम्ही त्या बाथरूमच्या ह्याच्यापाशी बादली वगैरे ठेवतो, ते बादलीत. तर हे चांगलं नाहीये. त्यामुळे आम्ही त्यांना डिस्पोज मशीन पण मागितली आणि ती पण मशीन आम्हाला तिथे दिली की जेणेकरून हे वापरल्यानंतर त्याची विल्हेवाट आपल्याला लावता आली पाहिजे. हे आहे आमचं डिस्पोज मशीन, की जेणेकरून ह्याची त्या पाईपद्वारे बाहेर राख होऊन जाते. म्हणजे मुलींना कुठे टाकावं बाबा, लाजाळूपणा हे काहीही येऊ शकत नाही. आणि हे आम्ही इथं लेडीजच सगळ्या बघतो. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.